नमस्कार. मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लीगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते. अनेकदा आपल्यासमोर अनेक प्रकारच्या संधी येतात आणि आपल्याला त्या कळत नाहीत आणि त्या संधी आपण गमावतो. आणि आपल्याला हे लक्षात येत नाही की ही संधी आपल्यासाठी होती, परंतु ती आपल्याला पकडता आली नाही, तिला घेता आलं नाही, हे आपल्याला खूप उशिरा लक्षात येतं. त्यावेळेला वेळ निघून गेलेली असते. आता यावरून मला एक छोटीशी गोष्ट आठवते आहे, ती मी तुम्हाला सांगते. एकदा काय झालं की एका गावामध्ये खूप मोठा पूर येतो. लोक गावातनं पळ काढत निघू लागतात. तेव्हा त्या मंदिराच्या ज्या पुजाऱ्यालाही लोक आपल्यासोबत यायला सांगतात, त्या गावात जे मंदिर असतं. परंतु तो पुजारी काय म्हणतो की काही मला गरज नाही आहे, मी काही येणार नाही. तो नकार देतो. लोक म्हणतात का रे असं? तर तो म्हणतो की माझा देवावर पूर्ण विश्वास आहे आणि देव माझं रक्षण नक्कीच करेल. शेवटी गावकरी निघून जातात. थोड्या वेळात पाणी वाढायला लागतं आणि गाव वाहायला लागतो. तेथून जात असताना होडीतली माणसं पुजाऱ्याला हाक मारून पुन्हा पुन्हा त्याला म्हणतात की तू चल आमच्यासोबत. तरीही पुजारी नाहीच म्हणतो. मी आजपर्यंत देवाची मनापासून भक्ती केली आहे आणि तो माझं रक्षण करेल. या गोष्टीवर त्या पुजाऱ्याचा अतिशय विश्वास असतो. थोड्या वेळाने एक पट्टीचा पोहणारा माणूस पुजाऱ्याकडे बघून म्हणतो की चल ये, माझ्या पाठीवर बस, मी तुला पलीकडे नेतो. तरीही पुजारी जात नाही. एक हेलिकॉप्टर शेवटी येतं. तोही पुजाऱ्यासाठी शिडी टाकतो. त्यालाही पुजारी नकार देतो. शेवटी काय होतं तर अखेर पुराचं खूप पाणी वाढतं आणि त्याचं घर बुडतं आणि शेवटी पुजारीसुद्धा मरण पावतो. पुण्यवान गृहस्थ होता, त्याच्यामुळे तो सरळ स्वर्गात जातो आणि तिथे देवाला त्याला भेटता येतं. आणि त्यांना बघितल्यावर तो तक्रार करतो की मी इतका मोठा भक्त आपला आहे, तरी आपण माझे प्राण वाचवले नाहीत. तेव्हा त्याचं ते संभाषण ऐकून देव हसून म्हणतो, अरे मी तुझ्यासाठी एक होडी पाठवली, तरी तू आला नाहीस. एक पोहणारा माणूस आणि हेलिकॉप्टरसुद्धा पाठवलं. ही संधी तुला ओळखताच नाही आली. तू त्याचा फायदाच नाही घेतलास. तुझा हा हट्टी स्वभाव होता, त्याच्यामुळे तू सारखं काही आपली सगळ्या संधी गमावल्यास आणि शेवटी इथे आलास. पुजाऱ्याला त्याची चूक नक्कीच कळली आणि त्याने सगळ्यांना नाकारलं, हेही त्याच्या लक्षात आलं. आणि म्हणूनच अर्थातच आपल्याला जेव्हा संधी येते, असंख्य संध्या येतात, परंतु एक लहानशी संधीसुद्धा आपल्या जीवनाला एक कलाटणी देऊन जाते आणि ती कलाटणी आपल्याला ओळखता आली पाहिजे. आणि म्हणून योग्य संधी हातातनं जाता कामा नये याची आपण दक्षता घेतली पाहिजे. आणि ही दक्षताच आपलं पूर्ण आयुष्य बदलून टाकू शकते. आणि म्हणून संधीला ओळखता आलं पाहिजे. बहुतांशी लोक आपल्या नशिबावर असा भरोसा ठेवतात, संधीची वाट पाहत बसतात. संधी तर मिळत नाहीच, परंतु संधीचा संधिवात कधी होतो हेही कळत नाही. संधी ही कायम अशी पुसटशी आलेली असते. ती काही खूप गाजावाजा करत येत नाही. त्यामुळे तुम्हाला ती ओळखण्यासाठी तेवढंच शांत, नम्र आणि संयमी राहावं लागतं. आपण अनेक वेळा आपल्या आजूबाजूला पाहतो की लोक मला संधी मिळत नाही असे कायम ओरडत असतात आणि त्यांचा हा आक्रोश इतका मोठा असतो की संधी त्यांचं दार ठोकून निघून जाते, तरी त्यांना कळतसुद्धा नाही. काळ पुढं सरकत राहतो तशी संधी कमी होत जाते. आणि म्हणूनच साहजिकच संधी ओळखणं ही एक विशेष कला आहे आणि त्याचे कौशल्य हस्तगत करावे लागते, त्याची जोपासणूक करावी लागते. जेव्हा तुम्ही शांत, नम्र आणि संयमी राहायला शिकाल, तेव्हा कुठे संधी मिळते आणि नुसती संधी मिळून उपयोग नसतो, तर त्या संधीसोबत आव्हानंसुद्धा तुम्हाला येतात. तीही तुम्हाला स्वीकारता आली पाहिजेत आणि पेलता आली पाहिजेत. ती पेलण्यासाठी कष्टाची तयारी, ज्ञान, अनुभव, कौशल्य, सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास इत्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. आणि तरच तुम्हाला संधीचं सोनं करून घेऊन जीवन आनंददायी आणि सुखकर करून घेता येईल. आता नेमकं संधी म्हणजे काय किंवा ती कशी शोधायची, किंवा तिचा शोध कसा लावायचा, त्याच्यातली आव्हानं कशी पेलायची आणि संधीसोबत आव्हाने येतात, त्याच्यातनं मार्ग कसा काढायचा, ह्या गोष्टींवरती आपण लक्ष दिलं पाहिजे. मानवी जीवन म्हणजे कसं आहे तर एकाकी अस्तित्व असतं. आपलंच कुटुंब, आपलेच आप्तेष्ट, आपलाच समाजबांधव, आपलंच काम, आपलाच व्यवसाय. आणि त्यामुळे जीवनामध्ये संधी उपलब्ध होत असते, तरी ती आपल्याला कळत नाही. एक ठराविक वेळी उपलब्ध होऊन ती तिच्या आधारे तुमचं उद्दिष्ट, ध्येय गाठण्याचं मार्ग तुम्हाला दाखवत असते, परंतु तुमच्या ते लक्षात येत नाही. आणि म्हणूनच तिच्यावर आपल्याला वेळीच स्वार व्हावं लागतं आणि निश्चित स्थळी पोचावं लागतं. संधी ही एक कामकाज आणि त्याद्वारे साध्य होणारं यश असतं, ते मार्गस्थ होत असतं. ती नदीसारखी प्रवाही असते आणि हवेसारखी वाहणारी असते. आपण जर नुसतेच स्तब्ध उभं राहिलो तर ती स्पर्श करून निघून जाईल. पण ठराविक वेळी ठराविक संधी उपलब्ध आहे हे आपल्याला कळत नसेल
तर ती कशी ओळखायची आणि त्याच्यावर कसं स्वार व्हायचं. नुसता घोडा फक्त धरून चालत नाही, तर लगामसुद्धा खेचता आला पाहिजे. घोडेस्वार आपल्याला होता आलं पाहिजे. त्याच्यावर स्वार झालं तरच आपल्याला संधी कळेल आणि तिच्यावरती आपल्याला विजय मिळवता येईल. संधी मिळणं किंवा निर्णय घेणं हे दोन्ही बाबती खूप जीवनामध्ये महत्त्वाच्या असतात. तर नेमकं काय करायला पाहिजे यासाठी? तर एक कौशल्य असलं पाहिजे. निर्णय घेणं हे कौशल्य सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आहे आणि कौशल्य पण आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ज्ञान पाहिजे, अनुभव पाहिजे, त्याचप्रमाणे मार्गदर्शन आणि दृष्टिकोन यावर तुम्हाला काम करावं लागेल. अनेक घटना, आपल्या बाबींच्या गोष्टी ज्या असतात त्याच्यात निर्णय आपल्याला घेता येत नाही आणि म्हणून अनेक संधी आपल्या हातून निघून जातात. अमुक पॅकेजची मला नोकरी पाहिजे, तमुक या शहरातच मला नोकरी पाहिजे, असे अनेक विचार करून आपण आलेल्या संध्यांवर पाणी सोडून देतो. म्हणजे तुमच्या शहरात जर तुम्हाला चांगली संधी मिळाली असेल नोकरीची, तर ती संधी तुम्ही सोडून देता. तुमचं लक्ष कशावर असतं की मला याच ठिकाणी याच शहरात नोकरी करायची, मला पुण्यातच जायचं आहे किंवा मला इतक्या पॅकेजचं नोकरी पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला कमी पॅकेजची नोकरी मिळाली परंतु तुमच्याच शहरात मिळाली. त्यामुळे तुमच्या हे लक्षात येत नाही की आपण आपल्या फॅमिलीसोबत राहू, आईवडिलांच्या सोबत राहू, भाऊ बहिणींच्या सोबत राहू, की संधी हुकली जाते. कारण तुमचा हा हट्ट त्या पुजाऱ्यासारखा. मग काय होतं अशा वेळेला? त्यामुळे निर्णय हे ताबडतोब आणि झटपट घेता आले पाहिजेत की ही आपल्याला संधी मिळाली ना, इथं आपण ह्या संधीचा फायदा घेतला पाहिजे. परंतु त्या ठिकाणी थांबण्याचे धैर्य आणि संयम नसतो आपल्यामध्ये आणि त्यामुळेच ही संधीसुद्धा निघून जाते. आता कसं आहे की पुण्यात जेव्हा एकदा आम्ही राहायला गेलो त्यावेळेला तिची एक मांजर होती तिथे आमच्याकडे आणि तिची 3 पिल्लं आणि एक कुत्रा असे सोबत होते. मुलांचा आग्रह म्हणून काय झालं की मित्रमंडळींकडे जाताना आम्ही ह्या सगळ्यांची व्यवस्था लावली आणि निघालो. प्राण्यांची मुलांना ओढ असल्यामुळे इतकी तीव्र होती की ती मांजर शोधून घरी आणण्यापेक्षा मांजरच मुलांना शोधत घरी यायला गेली आणि जवळपास 8 ते 10 रोज असं झालं की पाहुणचार घेण्यासाठी ती रोजच घरी येऊ लागली. मग मुलं त्यांना अंजारत गोंजारत. अट फक्त एकच होती, ती म्हणजे की मांजरांना जवळ करायचं, त्यांना घरात आणायचं नाही. या तडजोडीवरच मांजर आणि मुलं यांची दोस्ती सुरू झाली आणि तिला दूध देणं, खायला देणं इतकं सगळं सुरू झालं. आणि एवढी संधी देऊनही त्या मांजरीने पिल्ले दुसरीकडेच दिली. पुढं त्या मांजरीचं काय झालं ते काहीच माहीत नाही आम्हाला. परंतु रोज ती यायची आणि दूध पिऊन जायची. मग मुलांनी मिली असं नाव तिचं ठेवलं, मिली असं तिचं नाव ठेवलं आणि एका कोपऱ्यात तिला जागा दिली. तिथे अगदी इमान इतबारी तिथं राहत होती. काही कालांतराने तिची पिल्लं त्या कुटुंबाची सदस्य झाली आणि त्यानंतर अनेक वेळा ती मांजर कधी कधी यायची, कधी कधी जायची. आणि मिलीने काय केलं मग याच्यामध्ये, मिली आणि लिली या दोघींनी काय केलं तर संधी शोधली. तिला काय करायचं होतं, आपल्याला पिल्लं द्यायची. मग आता आपण कुठेतरी जागा शोधली पाहिजे म्हणून ती त्यावेळेला आमच्या कुटुंबाची सदस्य झाली आणि तिने पिल्लं दिली आणि तिने ओळखली ती संधी. त्यानंतर तिने तिचं स्वतःचं जीवन सुसह्य केलं आणि ती आमच्या आयुष्यातनं नंतर निघूनही गेली. असेच आपल्या आजूबाजूला लोक असतात जे आपल्याला मार्ग दाखवत असतात आणि त्याच्यातनं ते मदत सहकार्य करत असतात, संधी उपलब्ध करून देत असतात. ती संधी आपण आपल्या धुंदीमध्ये राहून तिला धुडकावून लावतो. म्हणून आपण जेव्हा बऱ्याचदा पाहतो की बरेच युवक म्हणजे या वर्तमान काळामध्ये हे युवक मौज मज्जा यावर लक्ष देतात आणि भविष्यकाळ हा नशिबावर हवाली करून सोडून देतात. परंतु असं करून चालत नाही. भविष्यकाळाकडे डोळे लावून बसतात की पुढं काहीतरी चांगले दिवस येतील, महिने जातात, वर्ष जातात. नशीब काही तुमचं दार उघडत नाही. अलिबाबांच्या ईसोसारखं अशी थोडीच गोष्ट होते. कासिम खजान्यात जातो, तिळा दार उघड म्हणून प्रवेश करतो, सोनं चांदी पाहून हरपून जातो, परंतु दरवाजा उघडून बाहेर कसं यायचं त्याला आठवतच नाही ना. त्याचप्रमाणे आपण जिथे कष्टाचा मंत्र विसरून गेलो आहोत, कोणीतरी येईल खजान्यातनं बाहेर काढेल, तो आताच राहतो आणि नंतर शेवटी काय होतं त्याचं आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. आणि म्हणूनच संधीतून आव्हानं कशी पेलता आली पाहिजेत हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. त्यासाठीच ही कासिमची गोष्ट मी इथे सांगितली. नशीब ही खरं सांगायचं तर एक संकल्पना आहे आणि आयुष्यातल्या काही घटनांची ती फक्त जोडली गेलेली असते. घडणाऱ्या घटनांची त्याचा कार्यकारण भाव फक्त दर्शवलेला असतो. माझं नशीब थोर म्हणून असं झालं, मी अपघातातनं वाचलो, माझं नशीब चांगलं म्हणून मला नोकरी मिळाली, मला घर छान मिळाली, असे आपण
अनेक गोष्टी या नशिबाच्या हवालावर बोलत असतो, वक्तव्य करत असतो. परंतु या संकल्पनेमागे एक श्रद्धा काम करत असते. नशिबाने झालं हे म्हणताना त्यामागं नशीब ही एक गोष्ट, ही श्रद्धा आपल्या मनात असते आणि त्याच भरोशावर संधी आपण शोधत असतो आणि म्हणून अंधाऱ्या जागी तीर मारणं आपण करत असतो, हवाला नशिबावर ठेवत असतो. परंतु भविष्याला नशिबाचे पाठबळ अजिबात नसते. नशिबाचे पाठबळ हे लोकांनी कष्ट करायचे सोडून देऊन नशिबावर जर हवाला ठेवला तर तुम्हाला काहीच तुमच्या हाती लागत नाही आणि म्हणून कष्टाला आणि परिश्रमाला चिटकून राहणं, तेव्हा ते कष्ट आणि परिश्रम तुमच्या पारड्यामध्ये योग्य ते असं माप टाकतं. संधी बदल नक्कीच घडून आणते, व्याप वाढवते, ती कायम आव्हानं देत असते आणि ती क्षमता तुमच्यात ती निर्माण करते. पण ती जर क्षमता तुम्ही स्वतःमध्ये निर्माण करून नाही घेतली किंवा केली नाही तर या संधीसोबत येणारे आव्हानंसुद्धा काय म्हणतात, कशाला जायचं ह्याच्याकडे, हा काहीच करत नाही. त्यामुळे आपण आपल्या कष्टाची क्षमता ओळखली पाहिजे आणि ती आव्हानं पेलण्याची तयारीसुद्धा दाखवली पाहिजे आणि स्वीकारली पाहिजे. बऱ्याच वेळा बलस्थानं जर तुम्हाला माहीत नसतील तर तुम्हाला आव्हानं पेलताच नाही आहेत. रामभक्त हनुमान ह्यालासुद्धा कित्येक दिवस बलस्थानं माहीत नव्हती. जेव्हा त्याला आठवण करून दिली तेव्हा त्याच्या लक्षात आलं की बलशाली हनुमान तो नंतर बनला, परंतु तोपर्यंत आपल्या आयुष्यातसुद्धा आपली अनेक कला कौशल्य आपण आपल्याला माहीत असतात, परंतु ती आपण विस्तारित करत नाही, तर ती करायला पाहिजे. नशीब ही संकल्पना आहे, घटनांची निगडीत नक्कीच आहे, परंतु तरीसुद्धा डोळसपणे आणि व्यावहारिकपणे आपल्याला जीवनामध्ये राहावे लागते, लक्ष द्यावे लागते आणि संधीकडे डोळे लावून वाट बघत बसण्यापेक्षा संधी आली की ती आपल्याला अशी पटकन क्लिक झाली पाहिजे की ही संधी आपल्याला मिळालेली आहे, ही संधी आपण घेतलीच पाहिजे, तिचं सोनं आपण केलं पाहिजे, हे लक्षात आलंच पाहिजे. नाहीतर मग काय, तुम्ही कर्तृत्वच दाखवलं नाही, कार्यक्षमताच दाखवली नाही तर संधीचं अगदी मातेर होतं. आणि त्यामुळे संधी शोधून तिच्यावर स्वार होऊन कष्ट आणि परिश्रम करून आपल्या कामामध्ये उत्साह ठेवून सकारात्मक राहून तुम्हाला यशस्वी होता आलं पाहिजे. संधी ही खूप एक छान गोष्ट आहे आणि जिच्यावर आपण पटकन तिला कॅप्चर करून पकडून असं तिला पटकन मुठीत पकडायचं की ही आता मिळाली आहे मला, आता हिला मी सोडणार नाही, हिचं आपण सोनं करायला पाहिजे. तर असे साधे सोपे सरळ सुटसुटीत असे सुखी आयुष्य जगता येणारे काही गोष्टी आपल्या आयुष्यात असतात, घडतात, पण त्या ओळखता आल्या पाहिजेत, ती संधी आपल्याला जाणता आली पाहिजे. धन्यवाद.